करू. ओके चला, तर आजपासून आपण M3 साठी युनिट फर्स्ट LDE लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, ओके, तिच्यामध्ये आलेले POQ चे सोल्युशन घेऊ. ओके, जेवढे क्वेश्चन पेपर माझ्याजवळ अवेलेबल आहेत त्याचे मी तुम्हाला सोल्युशन देईल. चालते. आता या POQ क्वेश्चन पेपर मध्ये जर तुम्ही एक्झामसाठी प्रिपरेशन केलं तुमचे बरेच मार्क कव्हर होते. चालते, ते सोल्युशन मी तुम्हाला सांगतो. चला, तर पहिला क्वेश्चन आहे x² / dx² - 4x / dx + 6y = x⁵. पहिली गोष्ट समजून घ्या. याच्यामध्ये लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करता वेळेस जे डिफरन्शियल इक्वेशनचे कोएफिशिएंट येतात, डेरिव्हेटिव्हचे कोएफिशिएंट आहेत, ते आपल्याला कसे पाहिजे तर कॉन्स्टंट पाहिजे. कसे पाहिजे तर कॉन्स्टंट. इथं कॉन्स्टंट आहे का, इथे x आहे, इथे x आहे, कॉन्स्टंट आहे का नाही. ओके, तर जर असं गणित आलं, या फॉर्मचं गणित आलं, त्याला म्हणायचं कॉची डिफरन्शियल इक्वेशन किंवा ऑयलर्स इक्वेशन. ओके, तर पहिली स्टेप करायची आन्सर मध्ये या गणितात पुट x = e⁻t. हे ध्यानात ठेवायचं, नेहमी ध्यानात ठेवायचं. पहा, एवढ्या स्टेपचा तुम्हाला अर्धा मार्क आहे, समजून घ्या. इथं जर तुम्हाला x असं दिसत असेल, या डेरिव्हेटिव्हच्या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या आधी x² dx च्या आधी फक्त x जर असं दिसत असेल तर पहिली स्टेप करायची पुट x = e⁻t. पुट x = e⁻t. एवढी जर स्टेप केली तुमचा अर्धा मार्क झाला. तुम्ही काहीच नाही करायचं, एवढं करायचं, अर्धा मार्क झाला. ओके, याच्यानंतर आपल्याला माहिती x ची व्हॅल्यू आपण e⁻t ठेवली, तर इथून t ची व्हॅल्यू काय येणार, t बरोबर e जर काढलं काय येणार log x. t बरोबर काय येणार log x. ओके, नंतर सगळं गणित x च्या फॉर्म मध्ये, आपल्याला आता गणित कोणत्या फॉर्म मध्ये गेलं, t च्या फॉर्म मध्ये गेलं. चालते. तर x dy/dx याची व्हॅल्यू येईल dy/dt. ओके, कारण x चं व्हेरिएबल कोणत्या फॉर्म मध्ये गेलं, आपलं t च्या फॉर्म मध्ये गेलं. ओके, हे पाठच करायचं. नंतर x² d2/dx², हे येणार तुमचं काय माहिती का. आता पहा, याची ऑर्डर इथं फर्स्ट आहे, याची पण ऑर्डर काय लिहिलं, फर्स्ट आली. ओके, याला शॉर्टकटच्या भाषेत मी तुम्हाला समजेल कसं लिहायचं. dy/dt लिहायचं dy, dy/dt काय लिहायचं dy. ओके, आता इथं या d चा पॉवर इथं 1 आला, इथं पण d चा पॉवर काय आला 1 आला. x² d2/dx² असं लिहायचं d - 1y. जर तुमच्याजवळ असं आलं d3y/dx³ इथं आलं x³, त्याला कसं लिहायचं d - 1 d - 2 ऑफ y. जर 4 आलं x⁴ d4y/dx², त्याला कसं लिहायचं d - 1 d - 2 d - 3 ऑफ y. कळेपर्यंत आता उत्तर याच्यातच आपल्याला आहे. इथं जर 3 आलं तर इथं -2 पर्यंत जायचं. इथं जर 4 आलं तर कितीपर्यंत जायचं, 3 पर्यंत जायचं. 5 आलं तर 4, 6 आलं तर 5. कळेपर्यंत ओके. सिमिलरली हे झालं. आता हे आपण सबस्टिट्यूशन कशासाठी केलं असेल, आपल्याला पहिली मेथड माहिती आहे, डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशिएंट. इथले जे व्हेरिएबल होते किंवा कोएफिशिएंट होते ते कॉन्स्टंट नव्हते, म्हणून कॉन्स्टंट मध्ये आणण्यासाठी आपण पुट केलं. पहा, आहे काय ते कॉन्स्टंट काय म्हणजे आखण्याचे. कळेपर्यंत आता पहा, याचा अर्धा मार्क, याचा अर्धा मार्क, याचा अर्धा मार्क, किती मार्क झाले 1.5 मार्क. जर गणितात x आला तुम्हाला हेच करायचं, बाकी काहीच नाही करायचं. काय करायचं, हेच करायचं. चालते. या d चा अर्थ काय येतं, d बरोबर काय होतं तुमचं d/dt, d/dt. चालते. मग गणित पहा काय तुमचं गणित काय, एवढ्याच व्हॅल्यू काय केली आपण d - 1 ऑफ y. चालते. -4 जशा तसा x dy/dx मध्ये काय लिहिले आपण dy + 6y = x. x ची व्हॅल्यू काय केलं e⁻t त्याचा r⁵. चालते. मग काय करायचं, सॉल्व करा. वाटल्याच्या तुम्ही y कॉमन येते, कॉमन घ्या. या d ना अंदर मल्टिप्लाय करा, काय ना d² -d - 4d + 6 म्हणजे y काढला मी कॉमन. हे काय येणार तुमचं e⁻5t, e⁻5t. चालते, कारण हे काय येणार मल्टिप्लाय करणार. मग हे काय येणार तुमचं d² - 5d + 6 ऑफ y = e⁻5t. हे झालं तुमचं आता स्टँडर्ड इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशिएंट. ओके, इथपर्यंत तुमचे 2 मार्क झाले. इथपर्यंत किती मार्क झाले तुमचे 2 मार्क. ओके, एवढं जर लिहिलं, ज्या गणितात x येईल आणि असं गणित 100% गणित येणार म्हणजे येणार का, एक तरी गणित या फॉर्मवर येणार. ओके, काहीच नाही, एवढ्या गोष्टी पाठच करायच्या. याच्यात आकडे काही बदल असं जर आलं तर तुम्हाला हेच लिहायचं, एवढं दिमागात फिट करा, म्हणजे 1-2 मार्क तुमचं इथपर्यंत होऊन जातील. ओके, आणि असं गणित येणार म्हणजे येणार. चालते. मग आता आपल्याला सॉल्व करायचं. हे काय करायचं, आपल्याला सॉल्व करायचं. तुम्हाला मी मागचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन कसं जरी आलं, पहिल्या चॅप्टरचा कोणताही गणित आलं तर सोल्युशन असं लिहायचं. काय लिहायचं, y बरोबर CF + PI. काय लिहायचं, CF + PI. हे लिहायचं म्हणजे लिहायचं, त्याचा अर्धा मार्क असते. तुम्हाला गणित सॉल्व करता येऊ का नाही येऊ
एवढं लिहून ठेवायचं. आता गडबडीत काय झालं, माझ्यामुळे ही स्टेप मी आधी लिहायला पाहिजे होती, पण माझ्या लक्षात आली नाही. ओके, मी ही नंतर लिहिली. तुम्ही हे सोल्युशन कधी जर लिहिलं याचा अर्धा मार्क फिक्स आहे, एवढं दिमागात फिट करायचं. मग पहिल्यांदा लिहा का दुसऱ्यांदा लिहा चालते. तर पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असं मी शिकवलं तुम्हाला सीएफ काढायला शिकवलं, पीआय काढायला शिकवलं चालते. मग पहिली स्टेप आहे आपली फॉर सीएफ. काय फॉर सीएफ कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. ओके, तर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन साठी काय करायचं माहिती आहे, एफ ऑफ डी म्हणायचं. एफ ऑफ डी बरोबर काय तुमचं डी स्क्वेअर मायनस 5d प्लस 6 आणि काहीच नाही करायचं. एफ ऑफ एम बरोबर काय घ्यायचं तुमचं 0 कंपल्सरी. तर काय येणार तुमचं एम स्क्वेअर मायनस 5m प्लस 6 बरोबर 0. ओके, आता एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, तुमच्या 4-5 मेथड आहेत. एक तर स्वतःचा दिमाग लावून सॉल्व्ह करा, नाही तर कॅल्सियस सॉल्व्ह करा. आता याला जर कॅल्सियस सॉल्व्ह केलं m बरोबर काय येणार 2 आणि m बरोबर काय येणार तुमचं 3. ओके, मग एकाला म्हणायचं m1 एकाला म्हणायचं m2 कंपल्सरी. ओके, आता या दोन्हीच्या किमती m1 m2 च्या सारख्या आहेत का वेगळ्या येतात? वेगळ्या येतात. ओके, म्हणून काय रूट्स आर हे रियल नंबर आहेत, रियल अँड डिस्टिंक्ट. ओके, याच्यासाठी सीएफ काय असते आपलं, सीएफ बरोबर असते तर सी आला म्हणून घ्यायचं C1 C2, कारण दोन किमती भेटल्या म्हणून C1 C2. त्याला जसं m1 m2 नाव दिलं तसं C1 C2 चालते. इथं e चा पॉवर m1 इथे e चा पॉवर m2 इथे घ्यायचं प्लस. ओके, आता गणितात x होता का t होता? प्रश्नात x होता, पण आपण गणित कन्वर्ट कशामध्ये केलं t मध्ये, म्हणून ते x न लिहिता इथे काय लिहायचा t, इथे काय लिहायचा t. या फॉर्म्युला जर लिहिला याचा अर्धा मार्क झाला. किती मार्क झाला? अर्धा. मग m1 m2 ची किंमत टाका. काय नाही m1 ची किंमत c1 e चा पॉवर 2t प्लस c2 e चा पॉवर 3t. हे झालं तुमचं cf. हे झालं तुमचं cf. आता बघा इथपर्यंत तुमचे 2 मार्क झाले. याचा फॉर्म्युल्याचा अर्धा मार्क. ओके, याचा अर्धा मार्क, याचा अर्धा मार्क, म्हणजे ही तर 1 मार्क झाला. याचा झाला तुमचा 1.5 मार्क, सॉरी अर्धा मार्क झाले 1.5 आणि याचे 2 की झाले 3.5 मार्क. ओके, आता सीएफ झालं इथपर्यंत तुमचे 3.5 ते 4 मार्क पकले. ओके, आता सीएफ झाला, आता काय राहिलं पीआय. तर फॉर पीआय मी मागं 2 व्हिडिओ टाकलेले आहेत सीएफ आणि पीआय साठी चालते. तर पीआय म्हणजे काय, पर्टिक्युलर इंटिग्रेशन. तर तुम्हाला सांगितलं तुम्ही इंटिग्रेशन म्हणजे काय असते, डेरिव्हेटिव्हच्या उलट. डेरिव्हेटिव्हच्या उलट म्हणजे काय 1 डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह कोणतं घ्यायचं, तर हेच आहे ना आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह, दुसरं कोणतं आहे ते काय येणार तुमच्यापाशी डी स्क्वेअर मायनस 5d प्लस 6 आणि इथं काय येणार e चा पॉवर प्लस 5t. चालतंय. ओके, तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं जर e रेस्ट टू पॉवर इथं आलं काय करायचं, काहीच नाही करायचं. हे d ची व्हॅल्यू काय टाकायची 5, d ची व्हॅल्यू काय टाकायची 5 टाकायची. ओके, तर काय येणार 1/5 स्क्वेअर मायनस 5 into 5 प्लस 6 आणि e रेस्ट टू पॉवर 5 जशीच्या तसा. मग पी बरोबर काय येणार 1/25 मायनस 25 प्लस 6 e चा पॉवर 5t. म्हणजे 1 काय येणार पी 25 कॅन्सल 1/6 e रेस्ट टू पॉवर 5t. हे झालं तुमचं पी आणि हे झालं तुमचा सीएफ. ओके, आपलं सोल्युशन काय राहील y बरोबर सीएफ प्लस पी आणि इक्वेशन 2 इम्प्लाइज काय येणार y बरोबर सीएफ काय आला तुमच्यापाशी c1 e चा पॉवर 2t प्लस c2 e चा पॉवर 3t प्लस 1/6 e रेस्ट टू पॉवर 5t. ओके, इथपर्यंत लिहिलं तुम्ही, तुमचं आन्सर संपलं नाही. ओके, का दिलेलं गणित कोण्या फॉर्म मध्ये होतं, x च्या फॉर्म मध्ये. आपण आन्सर कोण्या फॉर्म मध्ये काढलं, t च्या फॉर्म मध्ये. ओके, तर जिथं जिथं काय असेल e रेस्ट टू पॉवर t असेल तिथं x टाकून द्या, किंवा जिथं जिथं log x असेल किंवा जिथं जिथं t असेल तिथं log x टाकून द्या. मग आपल्याला सोपं काय जाईल, e रेस्ट टू पॉवर आपल्याला आहे ना. ओके, तर c1 याला मी असं लिहू शकतो का e चा पॉवर t आणि त्याचा पॉवर 2 असं का लिहिलं आपण, कारण माझ्याजवळ e रेस्ट टू पॉवर 2t ची किंमत नाही, माझ्याजवळ e रेस्ट टू पॉवर t ची किंमत आहे, म्हणून मी त्याला तसं लिहिलं. सिमिलरली याला कसं लिहिता येईल, c2 e चा पॉवर t त्याचा क्यूब प्लस 1/6 e रेस्ट टू पॉवर t त्याचा 5 चालते. ओके, इकडून दिसते का. ओके, चला y बरोबर काय म्हणजे c1 e रेस्ट टू पॉवर t ची किंमत काय आपल्यापाशी x, म्हणजे त्यांना x² प्लस c2 e रेस्ट टू पॉवर t ची किंमत काय x, म्हणजे त्यांना x³ प्लस 1/6 म्हणजे त्यांना x रेस्ट टू पॉवर 5. हे झालं तुमचं सोल्युशन. ज्या गणितात x आला क्रोशियर हेच करायचं, सगळं पद्धतीत आपल्या बद्दल बाकी सेम राहील. ओके, चला नेक्स्ट गणित, दुसरं गणित.
चला हा दुसरा एक्झाम्पल सेम टाईपचा घेतो x+2 त्याचा स्क्वेअर d2y/dx² प्लस 3 टाइम्स x+2 dy/dx सेम त्याच टॉपिकचं एक्झाम्पल आहे ओके प्लस y = 4 cos ऑफ log ऑफ x+2 ओके 5 मार्क गणित किती मार्क गणित आहे 5 मार्क गणित मी तुम्हाला काय सांगितलं डेरिव्हेटिव्ह संग x आला म्हणजे पुटच करायचं म्हणजे काय करायचं पुढे या टॉपिकवर गणित 100% येणार म्हणजे येणार 100% गणित येणार ओके तर पहिली स्टेप आन्सर मध्ये काय राहील पहा पहिली स्टेप काय राहील पुट आता आधील्या गणितात काय होतं एक्झाम्पल आपल्या आधील्या गणितात असं होतं पहा x² d2/dx² प्लस इथे समथिंग असं असेल dy/dx प्लस y बरोबर इथे काहीतरी x⁵ असेल आता हे आणि हे गणित सेम आहे फक्त एक कमतरता आहे इथे फक्त x आला इथे x नाही आला इथे काय आला x+2 आला ओके इथं तुम्ही काय पुट केलं तर पुट x बरोबर e⁻t काय इथे x आला होता मग इथे काय पुट करसाल x+2 बरोबर e⁻t आणि एवढं जरी केलं तुमचा अर्धा मार्क झाला किती मार्क झाला अर्धा कळलं मग सिमिलरली इथून t ची व्हॅल्यू काय येणार t बरोबर हे जर e कडे गेलात काय येणार log ऑफ x+2 गणित कोणत्या फॉर्म मध्ये होतं x च्या पुट कोणत्या फॉर्म मध्ये गेला t च्या मग तुम्ही इथे काय करायचे x dy/dx बरोबर काय म्हणायचे आपण काय म्हणायचो आपण dy सिमिलरली x² d2y/dx² ला आपण काय म्हणायचो d-1y मग इथे काय येणार x+2 dy/dx ची व्हॅल्यू काय येणार तुमची dy ची येणार दुसरं काय येणार कळलं इथपर्यंत कळलं का सिमिलरली x+2 चा स्क्वेअर d2y/dx² ची किंमत काय येणार इथं काय येणार तेच येणार ना d-1y इथपर्यंत कळलं का हा इथे काय आलं फक्त x आलं इथे एक्स्ट्रा टर्म कोणती आली 2 आलं काय वेगळं आहे का इथपर्यंत कळलं ओके सेम प्रोसेस मी तुम्हाला पहिले सांगितलं x आला म्हणजे हेच पुट करायचं आता मार्क पहा अर्धा मार्क दीड मार्क झाले परत काहीच नाही केलं तुम्ही काहीच नाही इथं काहीच राहिलं हीच प्रोसेस करायचं इथपर्यंत कळलं ओके मग सांगा इक्वेशन काय हे आपल्याला चेंज करायचं मग इक्वेशन 1 इम्प्लाइज सांगा काय x+2 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ही टर्म म्हणजे इथं काय पुट करसाल काय पुट करसाल इथं सांगा d-1y प्लस 3 जशीच्या तसा एवढ्याची किंमत काय पुट केली आपण dy प्लस इथं y जशीच्या तसा बरोबर 4 टाइम्स cos ऑफ log ऑफ x+2 ची किंमत काय आहे t काय किंमत t मग सॉल्व करा d ना आतने मल्टिप्लाय करा d² - d चालते प्लस 3d प्लस 1 इथून काय केलं मी y कॉमन घेतला y काय घेतला कॉमन ओके इथं काय ना 4 cos t याला सॉल्व करा d² प्लस 2d प्लस 1 ऑफ y बरोबर 4 cos t हे झालं तुमचं स्टँडर्ड इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशिएंट इथपर्यंत तुमचे कंप्लीट 2 मार्क झाले अर्धा आणि याचा अर्धा कंप्लीट किती मार्क झाले 2 मग मी तुम्हाला सांगितलं ना डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला सॉल्व करता येऊ का नाही सोल्युशन आधी लिहून ठेवायचं सोल्युशनचा फॉर्म्युला आधी लिहून ठेवायचा तर फॉर्म्युला काय असते y बरोबर CF प्लस PI याचा डायरेक्ट तुम्हाला अर्धा मार्क असते आता विचार मी पुन्हा गलती केली हे फॉर्म्युला मी पहिल्यांदा लिहायचा होता तुम्ही दुसऱ्यांदा लिहिला कारण मला जसं आठवडा म्हणून ओके तुम्ही कंपल्सरी शेवटी जर लिहिला हा फॉर्म्युला पहिल्यांदा जर लिहिला तरी तुमचे मार्क पडणार म्हणजे पडणार याचा अर्धा मार्क परत कळलं आपल्या दोन किमती काढायच्या CF आणि PI मग पहिल्यांदा फॉर CF तर CF साठी काय करायचं काहीच नाही करायचं ही जी किंमत आहे f ऑफ d नाव द्यायचं f ऑफ d कारण हे d चं फंक्शन असल्यामुळे f ऑफ d तर d² प्लस 2d प्लस 1 ओके CF साठी काय करायचं f ऑफ m बरोबर 0 कारण आपल्याला इथे फॅक्टर काढायचे तर जिथं d दिसेल तिथे m टाका काय येणार m² प्लस 2m प्लस 1 बरोबर 0 मग 4-5 मेथड येतात मला तर वाटतं तेवढं कॅल्शियम सॉल्व करायला पाहिजे तुम्ही जर कॅल्शियम तुम्ही सॉल्व केलं तर m बरोबर येणार -1 आणि m बरोबर येणार -1 एकाला म्हणायचं m1 एकाला म्हणायचं m2 आणि या दोन्ही किमती वेगळ्या आहेत का सारख्या येतात सारख्या येतात म्हणून काय म्हणायचं रूट्स आर रियल अँड इक्वल ओके मग याच्यासाठी तुम्हाला CF सांगितलं तुम्ही CF बरोबर काय येणार
इथं दोन्ही किमती असल्यामुळे m1 m2 असल्यामुळे c1 c2 म्हणायचं, इथं ईचा पॉवर t म्हणायचं, इथं पण ईचा पॉवर t म्हणायचं, इथं m1 म्हणायचं आणि इथं काय म्हणायचं m2 म्हणायचं. आता गणित सगळं x च्या फॉर्म मध्ये होतं, आपण t च्या फॉर्म मध्ये घातलं म्हणून इथं t लिहिलं, अदरवाईज इथं x आला असता. इथे मग फिट करायचं, इथं द्यायचं प्लस. आणि तुम्हाला मी प्रिवियस इयरचा तुम्ही क्वेश्चन पाहिला होता. प्रिवियस इयर जर तुम्ही व्हिडिओ बघितला CF चा, ही आणि ही किंमत जर एकच आली तर मी तुम्हाला असं म्हणायचं एकच, a फॉर एकच आणि a फॉर x. जर इथं एकच किंमत आली तर x घ्यायचा, पण इथे x घेसाल का तुम्ही? नाही. x ची जर आपण घेतली तर t न, म्हणून इथं काय यायचा t. याचा झाला तुमचा अर्धा मार्क. किती मार्क? अर्धा. मग CF बरोबर काय येणार? C1 e चा पॉवर m1 ची किंमत किती आहे? -1 म्हणजे -t प्लस C2t e चा पॉवर -t. वाटलं तुम्ही e चा पॉवर t कॉमन काढू शकता, नाहीतर राहू दे, काय फरक पडत नाही. कळलं इथपर्यंत? CF चा याचा अर्धा मार्क, याचा अर्धा मार्क, 1 मार्क आहे, काही न करता. तुम्ही जर हे कळत नसेल तुम्हाला तर CF चे तुम्ही व्हिडिओ बघा, प्रिवियस इयरचे. आपला याच्या आधीला व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे. ओके, आलेपर्यंत आता करायला आपलं PI फॉर PI. तर PI चा जे फॉर्म्युला असते ते याच्या उत्तराच्यातच लपलेले आहे. PI पर्टिक्युलर इंटिग्रल. इंटिग्रल म्हणजे काय? डेरिव्हेटिव्हच्या उलट. उलट म्हणजे काय? 1 डेरिव्हेटिव्ह. तर डेरिव्हेटिव्ह कोणता घ्यायचा आपल्याशी? हेच आहे ना, हे किंवा हे. तर काय येणार? d² + 2d + 1 आणि इथं काय येणार? 4 cos t जसच्या तसा. आता पण तुम्ही काहीच नाही केलं, दिमाग लढवला का? काय फॉर्म्युला लावला का? याचा अर्धा मार्क, याचा अर्धा मार्क एवढा स्टेपचा. ही स्टेप प्रत्येकांना कॉमन येणार. 1 डेरिव्हेटिव्ह आलेपर्यंत कितपर्यंत कळलं? ओके. तर आता कॉस साठी थोडा वेगळा कार्यक्रम. ओके, तर कॉस साठी तुम्हाला सांगतो, जर गणित असं असेल 1/f(d), इथं असेल कॉस किंवा इथं असेल sin x. साइन किंवा कॉस साठी पर्टिक्युलर इंटिग्रेशन काढण्यासाठी एवढं ध्यानात ठेवायचं, जिथं जिथं d² असेल तिथं -a² रिप्लेस करायचा. म्हणजे काय? समजा जर असं असेल 1/d² + 4 आणि इथं असेल cos 3x, तर इथं बघा a कोणता आहे? या कॉसचा अँगल. जिथं d² असेल तिथं -a², म्हणजे काय? इथं a ची किंमत किती झाली? 3. जिथं d² असेल तिथं -a² म्हणजे -a² म्हणजे -3² येणार, -9 रिप्लेस करायचा. समजलं पर्यंत? समजा इथं जर असं असेल 1/d² + 2d + 1 आणि इथं असेल तुमच्यापाशी cos 4x, ते a ची किंमत काय झाली? तर 4. तर d² साठी काय रिप्लेस करायचा? -a². म्हणजे 4 च्या वरती किती? 16. एवढं दिमागात फिट करायचं. काय? जिथे जिथे sin cos आलं तिथे एवढा फक्त ध्यानात ठेवायचा, d² रिप्लेस बाय -a², काही ध्यानात नाही ठेवायचं. मग इथे a ची किंमत किती आली? काय म्हणजे काय आली? तर a ची किंमत 1. इथे एक किंमत आली 1. तर d² काय रिप्लेस करसाल? -a² म्हणजे काय येणार? -1² म्हणजे काय येणार? -1. इथे जर d² असेल तर काय टाका? -1. काय येणार? PI बरोबर sin cos. काही जर आलं sin cos तर हीच प्रोसिजर करायची. sin cos साठी हीच प्रोसिजर. काय येणार? 1/d². d² ची किंमत किती? -1 + 2d + 1 आणि त्यांना 4 cos t. हे -1 + 1 झालं, कॅन्सल. PI बरोबर काय येणार? 1/2d 4 cos t. तर मग भाग जाते तर भाग देऊन टाका. PI बरोबर काय येणार? 2 × 2 = 4, 2/d cos t. पण मी तुम्हाला काय सांगितलं आताच, sin cos जर आला तर गणितात मला काय पाहिजे? d² पाहिजे. काय पाहिजे? d². दिमागात फिटच करायचं. प्रत्येक गोष्टीसाठी e साठी थोडा वेगळा कन्सेप्ट आहे, sin cos साठी सेम कन्सेप्ट आहे. sin cos आलं तर दिमागात मला गणितात फिटच असलं पाहिजे, गणितात d² आलाच पाहिजे. मग इथं d आहे, d² आहे का? मग मी याला असं लिहितो दुसऱ्या स्टेप मध्ये, काय? हे d² लिहिला मी, पण गणितात मला काय पाहिजे? dच पाहिजे ना. खाली वर d ने काय केलं? मी मल्टिप्लाय केलं. ओके, कळेपर्यंत. आता d² चे काय रिप्लेस करायला आपल्याला? -1. तर PI बरोबर काय येणार? 2d/-1 cos t. ओके, म्हणजे तुमचं PI बरोबर काय आलं? -2 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ cos t. ओके, ओ इकडे दिसते का? मग डेरिव्हेटिव्ह ऑफ cos t काय येणार तुमचं? डेरिव्हेटिव्ह ऑफ cos -sin. ओके, म्हणजे मायनस झालं तुमच्यापाशी प्लस 2 sin ऑफ t. हे झालं तुमचं PI. CF आला आपल्यापाशी आणि PI आला आपल्यापाशी. ओके, सोल्युशन काय? इक्वेशन 2. y बरोबर CF + PI. CF ची किंमत काय? इक्वेशन 2 लिहायचं. C1 e चा पॉवर -t + C2 t e चा पॉवर -t प्लस PI ची किंमत काय? 2 sin t. उत्तर संपलं नाही का? गणितात काय आपल्या x आहे.
C1 मग मला सांगा आता C1 याला असं लिहू शकतो का मी e चा पॉवर t -1 प्लस C2t e चा पॉवर t -1 प्लस 2 sin असं का लिहिलं मी कारण माझ्याजवळ e चा पॉवर -t ची व्हॅल्यू नाही माझ्याजवळ e चा पॉवर प्लस t ची व्हॅल्यू आहे ओके मग e चा पॉवर प्लस t ची व्हॅल्यू काय आहे तुमच्यापाशी C1 काय x प्लस 2 चा -1 प्लस C2 t ची व्हॅल्यू काय आपल्यापाशी log of x plus 2 आणि हे x plus 2 चा पॉवर -1 plus 2 sin of t ची व्हॅल्यू काय आपल्यापाशी log of x plus 2 हे झाले म्हणजे 5 मार्क कळलं पर्यंत x चं कोणतंही गणित झालं तर मला तर वाटतं बाबा या गणितासारखं पांचट गणित नाही या गणिताचं खरंच गणित कोणतं सोपं नाही ओके तर याच्यावर आपण दुसरं डबल 1-2 मिनिट घेऊ पेपर मध्ये आलेले चालेल जस्ट अ मिनिट दुसरं चला ओके पहा याच्यावर 2-4 घंटे घेतले की तुमच्या कन्सेप्ट लक्षात येईल चालेल गणित 5 मार्क तुम्हाला जर नाही लिहिता आलं तर जेवढं जरी तुम्हाला सीएफ जरी केला सीएफ तर सीएफ चे 2-3 मार्क पडून जातील तुमचे ओके पीआय नाही कळला तरी चालेल ओके पहा लक्षात घ्या तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो मी हा लक्षात घ्या जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितला तुम्ही काय मी तो फळ्यावर एकदम काळजीपूर्वक लक्ष द्या एकदम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला असे किती क्वेश्चन येणार पहिला ए क्वेश्चन येणार क्वेश्चन 1 ए मध्ये येणार 1 2 3 आणि ज्यामध्ये बी क्वेश्चन येणार एकच हे 5 मार्क्ससाठी येणार आणि किती मार्क्ससाठी येणार 10 मार्क्ससाठी याच्यातले कोणतेही दोन सॉल्व्ह करायचे किती आणि 2 म्हणजे समजून घ्या मी काय बोलतो ही गोष्ट लय महत्त्वाची आहे समजून घ्यायची गोष्ट क्वेश्चन 1 मध्ये असा टोटल 15 मार्काचा क्वेश्चन देणार त्यामध्ये ए मध्ये विचारणार 3 क्वेश्चन देणार कोणते काय सॉल्व्ह करा 2 आणि बी मध्ये क्वेश्चन येणार ओके तर आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी लक्षात घ्या याची खासियत सांगतो ऐका जर असं म्हणत आलं dx dy dz याचा पॉवर पा काय 1 1 1 पुढे दिसते का तुम्हाला dy/dx² नाही म्हणजे कोणता ऑर्डर फर्स्ट ऑर्डर असं जर आलं इथंच फक्त सीएफ आणि पीआय लावायची गरज नाही मी काय बोलतो समजून घ्या या गणितालाच फक्त पीआय लावायची गरज नाही ओके हे गणित सोडून कोणतंही गणित आलं त्या गणितात प्रत्येक गणितात तुम्हाला सीएफ आणि पीआय काढायची गरज आहेच ओके म्हणजे किती गणित 3 गणित असे आहेत तुमच्यासाठी किच्यात सीएफ आणि पीआय काढायचा फक्त एवढं दिमागात फिट करा इच्छात सीएफ आणि पीआय काढायची गरज आहे का नाही मग हे गणित सोडून कोणतंही गणित आलं त्याच्यात एकच काम करा एकच पहिल्यांदा स्टार्टिंग मध्ये आन्सर लिहा y बरोबर cf प्लस पी हे लिहूनच ठेवा तिन्ही गणितात का याचा किती मार्क आहे अर्धा मार्क अशी किती गणित लिहायची तुम्हाला 3 म्हणजे अर्धा अधिक अर्धा अधिक अर्धा किती झाले तुमचे 1.5 मार्क फुकटचे 1.5 मार्क 1.5 मार्क कसे आहेत फुकटचे आणि तिन्ही गणितात खासियत अशी cf आणि पी हे फॉर्म्युला लावाच लागते cf आणि पी काढायला लागते मग cf तर तुम्हाला माहितीच आहे तुम्ही प्रिवियस इयरचा जर माझा cf चा व्हिडिओ पाहिला तर cf साठी प्रत्येकात 2-2 मार्क असतात त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल सांगितलं गणित कसं दिलं तर 3 फॉर्म्युला गणित बाहेर जाणार नाही 3च फॉर्म्युला सीएफ चे मला सांगा तिच्यात सीएफ जर काढला तुम्ही 2 2 2 किती मार्क झाले 6 आणि किती मार्क झाले 7.5 आणि पासिंग साठी मार्क किती पाहिजे आपल्याला 12 मधून 7.5 गेले किती राहिले 4.5च राहिले ना किती राहिले 4.5 मार्क 4.5 मार्क पूर्ण ऍडजस्ट होते दुसरा धडा राहिलाच ना पहिल्या धड्यात तुम्ही पहा कोणाच्या भरोशावर पीआय जर काढला नाही तरी पण सांगाल मी फक्त कोणाच्या भरोशावर सीएफ च्या भरोशावर हे फॉर्म्युला कंपल्सरी लिहायचा फक्त हे फॉर्म्युला याच्यासाठी लागणार नाही मी ते सांगायला या एका गणितासाठी लागणार नाही बाकी कोणतं गणित होतं फॉर्म्युला लागणार सीएफ लागणार कळलं आणि 7.5 मार्क तुमच्या हातात आहेत काय करायचं गणित कोणतं आलं हे गणित सोडून हे 1000 वेळा सांगतो हे गणित सोडून फॉर्म्युला लिहायचा ह्याचा अर्धा मार्क झाला आणि प्रत्येकात सीएफ करायचा सीएफ काहीच नाही 3 फॉर्म्युला बाहेर गणित जात नाही 3 फॉर्म्युला पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगितलेले आहेत ओके चला नेक्स्ट गणित पाहते या टॉपिक वर नेक्स्ट गणित चालते पण मी काय बोलतो एक एक गोष्ट लक्षात घ्या चला काय गणित x² d2y/dx² x² d2y/dx² minus
2x dy by dx प्लस मायनस 4y इक्वल टू x स्क्वेअर. एकदम डिटेल समजून घ्या. 2 गंत झाले. याच्यावर मी जेवढे प्रिव्हियस इयर आले ते सॉल्व करणार म्हणजे सांगून द्यायचं तुम्हाला. चालतंय. तर मी काय सांगितलं तुम्हाला, x असं गणित कोणतं आलं डिफरन्शियल इक्वेशनचं, हे गणित सोडून. कोणतं गणित सोडून? dx dy dz. हे आणि हे गणित सारखं आहे का? एवढं कळलं पण तुम्हाला. या गणितात काय करायचं, CF आणि PI करायची गरज नाही. हे गणित सोडून काही गणित आलं याच्यात काय करायचं, CF आणि PI. याच्यात काय द्यायला लागलं तुम्हाला, CF आणि PI. तर आन्सर मध्ये काय लिहायचं तुम्हाला सांगतो. उत्तर कसं लिहायचं, y बरोबर डायरेक्ट CF प्लस PI. तुम्ही उत्तर काढलं का? उत्तर काढलं का नाही? याचा किती मार्क झाला माहिती का? अर्धा मार्क. किती मार्क झाला? अर्धा. तुम्हाला ते सांगलं स्मार्ट वर्क कसं करायचं, पास कसं व्हायचं सगळं. कारण मग पेपर थोडं पेपर चेकिंग अनुभव आहे आपल्याला पण. चालते. काय केलं का? आन्सर काढलं का? काढला का? CF काढला का तुम्ही? काढला का? PI काढला का? किंवा तुम्हाला माहिती आहे कसं काढायचं ते? तरी किती मार्क झाला? अर्धा. आणि 3 गंत देणार, अर्धा 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 म्हणजे किती? दीड. दीड म्हणजे किती? 2 मार्क. कळेपर्यंत ओके. आता तुम्ही असं नका म्हणू सर ना, हे आधीला 2 गंतात CF मदत काढला होता, आता आधीच फॉर्म्युला लिहायचे. तसं काही नसते. तुम्हाला आधी सांगितलं तसं काही नसते. फॉर्म्युला पुढे ऍडजस्ट करा. ओके, कळेपर्यंत चालते. पहिला तर काय करायचं आपल्याला, पहिले पाहायचं गणितात. हे गणित पहा, याच्यात काय आलं तुमचं, x x x आला. असं जर असेल तर पहिली स्टेप करायची, पुट x बरोबर e चा पॉवर t. आता इथे x + 2 आला का? फक्त x आला. फक्त x आला. म्हणून x केला. इथे x + 2 आला, x + 2 x - 2 x - 2 केला असता. याचा अर्धा मार्क झाला. अर्धा किती मार्क झाला? 1. काय गणित केलंच नाही तुम्ही. याचा अर्धा मार्क आणि याचा अर्धा मार्क किती मार्क? 1 मार्क. फुकटचा 1 मार्क पडला. काहीच करायची गरज नाही. या व्हिडिओ मध्ये तुम्ही एवढं तरी करू शकता. फक्त काहीच नाही, तुमचं एक काम आहे. हे व्हिडिओ जेवढ्या मिनिटाचा बनल, जेवढ्या मिनिटाचा बनल, 1 घंटा 2 घंटा तेवढं करत नाही आपण. 1 घंटा जर बनला तर तुम्ही 1 घंटा द्यायला, तुमचे 2-3 मार्क काही न करता पडून जातात. काही न करता याचा मार्क एवढे जर लिहिले तुम्ही तर पेपर चेक करत त्याला याचा 1 मार्क देणं आहे म्हणजे देणंच नाही. हे दिमागात फिट करा तुम्ही. कळेपर्यंत ओके. चला, मग टी ची व्हॅल्यू काय येणार इथून? एवढं तर कळलं असेल. टी बरोबर काय येणार? log x. पटच होऊन जाते. चालते. सगळं गणित चेंज करायचं आपल्याला. x dy by dx हे कशामध्ये येणार? dy मध्ये. चालते. x² dy by dx². इथलेच आपण चेंज करायचं. हे काय येणार तुमचं? d -1 y. कळले परत? त्याचा अर्धा मार्क, त्याचा अर्धा मार्क. पाय पर्यंत 2 मार्क झाले. काही नाही करता 2 मार्क झाले. चालते. मग गणित काय ना तुमचं चला सांगा. जिथे जिथे x² dy by dx² दिसेल हे ठेवा, आणि जिथे हे दिसेल तिथे हे ठेवा. गणित काय येणार? d -1 y -2 x dy ची किंमत काय? dy -4y बरोबर x. x ची किंमत काय आहे? e चा पॉवर 3 त्याचा काय? स्क्वेअर. चालते. y कॉमन घ्या. y काय घ्या? कॉमन घ्या. d ना मल्टिप्लाय करा. काय येणार? d² -d -2d -4 ऑफ y बरोबर e चा पॉवर 2t. e चा पॉवर काय येणार? 2t. काय येणार आहे? d² -3d -4 y e चा पॉवर 2d. हे झालं तुमचं स्टँडर्ड इक्वेशन. हे झालं तुमचं स्टँडर्ड इक्वेशन. मग आपल्याला काय काय काढायचं? CF काढायचा आणि PI काढायचा. फॉर CF काय असते? f of d. याला f of d म्हणायचं. d² -3d -4. तर CF साठी काय करतो आपण? f of m बरोबर 0. याला म्हणतात तुम्ही ऑक्झिलरी इक्वेशन. काय म्हणतात तुम्ही? ऑक्झिलरी इक्वेशन. जिथे जिथे d असेल तिथे m ठेवा. काय ना? m² -3m -4 बरोबर 0. याचे फॅक्टर पाडा. मध्यवर्ती मला फॅक्टर पाडायची गरज नाही. कॅल्शियम असते, कॅल्शियमच फॅक्टर पाडायचं. आता माझ्याजवळ कॅल्शियम मी काय करतो? हाताने फॅक्टर पाडतो. -4 चे असे फॅक्टर पाडा. काय येतील? काय फॅक्टर पडतील? -4 दोघांचा गुणाकार झाला पाहिजे. ओके, हे फॅक्टर पडतील याचे. म्हणजे m बरोबर काय येणार? 4 आणि m बरोबर काय येणार? -1. एकाला म्हणायचं m1, एकाला म्हणायचं m2. अजून तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो. तुमच्या सोबत प्रॉब्लेम काय होऊन जातो? ओके, तुमच्या सोबत प्रॉब्लेम हे होईल की सर यालाच काय m1 म्हणलं, यालाच काय m2 म्हणलं. तर तुम्ही तुमच्या मनात आहे का? इथं सांगा. इथं तुम्ही याला असं म्हणू शकता, m1 बरोबर -1 आणि m2 बरोबर 4. ओके, साइन कळेपर्यंत बरोबर आहे? नाही, बरोबर आहे. बरोबर आहे. ओके. आता मी असं लिहिलं, कोणी असं लिहिलं, सर मग तुमच्या दोघांचं कोणतं बरोबर? तर तुम्हाला सांगतो मी, 1 नंबर जरी लिहिलं तरी बरोबर आहे, 2 नंबरचं लिहिलं तरी बरोबर आहे. इथं चुकणार नाही. असं कंपल्सरी नसते की पुस्तकात जसं उत्तर आहे तसंच लिहायचं.
ओके, माझ्या रिसर्च मी सांगतो. असं लिहिलं तरी चालते, असं लिहिलं तरी चालते. कळेपर्यंत समजून घ्या, लोड घ्यायचा नाही. मग 4 आणि -1 सारखं आहे का वेगळं आहे? वेगळं आहे ना. म्हणजे रूट्स काय? रूट्स आर रियल आणि डिफरंट. त्या डिफरंटलेस नाव आहे सायन्सच्या भाषेत डिस्टिंक्ट. ओके, त्याचं सीएफ काय असतं तुम्हाला सांगितलं मी. सीएफ बरोबर आपल्याला m1 m2 भेटले म्हणून काय म्हणायचं c1 c2. इथं c आला म्हणून c1 c2. इथे e चा पॉवर m1t, इथे e चा पॉवर m2t, इथं प्लस. आता इथे x का नाही घेतला? आपलं गणित कोणा फॉर्म मध्ये घेतला? t च्या. ओके, जर t च्या फॉर्म मध्ये नसता आपण ते एक घेतला असता. ओके, याचा अर्धा मार्ग समजून घ्या. ओके, या दोन्ही किमती जर सारख्या आल्या असत्या, समजा इथं 4 आला असतं, इथं पण 4 आला असतं, मग काय सांगितलं? ही आणि किंमत एकच आहे की वेगळी? एकच. a फॉर एकच, a फॉर x म्हणजे इथं आला असता t. ओके, पण t इथे येईल का? नाही, कारण हे दोन्ही किमती कशा येतात? वेगळ्या येतात, म्हणून इथे t येणार. मग cf बरोबर काय होणार सांगा? c1 e चा पॉवर m1 ची किंमत काय? 4t प्लस c2 e चा पॉवर m2 ची किंमत काय? -t. हे झालं तुमचा cf. हे झालं तुमचा cf. आता काय करायचं? फॉर pi. आता मजेशीर गोष्ट पहा. याचा अर्धा मार्क झाला होता तुमचा. याचा अर्धा मार्क झाला. किती मार्क? काही पोरांना हे समजत नाही, काही पोरांना हे समजत नाही. सोडून द्या, बिंदास सोडून द्या. तुम्हाला हे दोन किमती कळायचे, किती मार्क झाला? 1. आता अजून अर्धा मार्क कसा फुकटचा कमवायचा समजून घ्या. ज्या मी तुम्हाला सांगितलं 3 गणित असे आले त्या गणितात पी आणि सीएफ काढावं लागते. असे गणित येतात 3. काय सांगितलं तुम्हाला? dx dy आणि dz सोडून गणित आलं, त्याच्यात सीएफ आणि पी काढायचा. मग ज्या dx dy dz दिसते का, या गणितात काय काढायचं? सीएफ आणि पी काढायचं का नाही? ओके, मग मी असं सांगू लागलो तुम्हाला, इथपर्यंत कळलं तुम्हाला? हे कळलं नाही, हे कळलं नाही, तरी अजून अर्धा फुकटचा मार्क तुम्ही घेऊ शकता. ते कोणता म्हणजे माहिती का? पी आय म्हणजे पर्टिक्युलर इंटिग्रल. इंटिग्रल म्हणजे काय? 1/डेरिव्हेटिव्ह. 1/डेरिव्हेटिव्ह. तर डेरिव्हेटिव्ह काय आपल्यापाशी? हे d2 - 3d - 4 आणि इथे जशी आहे तसं e चा पॉवर 2t. हे जशी आहे तसं. त्याचा अर्धा मार्क काहीच नाही केलं, फॉर्म्युला कोणताच लावला नाही, तर याचा किती मार्क आहे? तुम्हाला गोष्ट करायची एवढं लिहा. तुम्हाला हे समजत नाही, हे समजत लिहू नका. हे एवढं लिहायचं आणि तुम्हाला हे जर समजत नसेल विचारनंतर डायरेक्ट ही स्टेप लिहून ठेवायची. अर्धा मार्क. तर फुकटचे मार्क सांगा, फुकटचे, काही न करता. दिसते तसं चॅप्टर सोपं नाही. ओके, कळलं पर्यंत? ई साठी मी तुम्हाला काय सांगितलं? ई साठी जर इथं ई आला तर डी चे काय टाकायचा? 2 टाकायचा. डी चे काय टाकायचा? 2. ई साठी वेगळं आहे, साइन साठी वेगळं आहे. ई साठी फिक्स, डी चे 2 टाकायचं. काय येणार? इथं जिथं डी दिसतं तिथं 2 टाका. 2 चा स्क्वेअर -3 गुणिले 2 - 4 e चा पॉवर 2t. मग पी आय बरोबर काय येणार? 1/4 - 6 - 4 e चा पॉवर 2t. हे -4 + 4 कॅन्सल. पी आय बरोबर आलं तुमचे -1/6 e चा पॉवर 2t. हे झालं तुमचं पी आय. सी ए पण निघला, पी आय निघला. आता सोल्युशन दिसते इकडं. मग y बरोबर सोल्युशन काय येणार आपल्याला? ते आधीच आपण लिहून ठेवलं होतं. सी ए प्लस पी आय. इक्वेशन 1 implies सी ए प्लस पी आय. सी ए ची किंमत आली c1 e चा पॉवर 14 प्लस c2 e चा पॉवर -2 आणि प्लस पी आय ची किंमत काय आली? -1/6 e चा पॉवर 2t. पण आपल्या गणितात t होता का x होता? उत्तर झालं, उत्तर संपलं. ओके, जर तुम्ही उत्तर इथपर्यंत लिहिलं म्हणजे 1 मार्क भेटला. का? गणित कशामध्ये होतं? x मध्ये. तुम्ही कशामध्ये लिहिलं? t मध्ये लिहिलं. मग इथं काय करा? आपल्याला व्हॅल्यू कोणाची? t ची आहे ना, e टू पॉवर t ची. e टू पॉवर t ची व्हॅल्यू आहे, चालते. मग याला थोडं असं द्या, c1 e चा पॉवर t आणि रेस्ट टू पॉवर 4. असं का लिहिलं मी? कारण माझ्याजवळ e चा पॉवर t ची व्हॅल्यू, 4t ची थोडी व्हॅल्यू आहे. प्लस c2 याला असं लिहू शकतो का? e चा पॉवर -1 आणि -1/6 याला असं लिहू शकतो का? e चा पॉवर 2. कळलं? आता जिथे जिथे e चा पॉवर t असेल तिथे काय टाका? x टाका. काय ना? x. काय ना? c1 x⁴ प्लस c2 x चा पॉवर -1 -1/6 x चा स्क्वेअर. हे झालं तुमचं कंप्लीट सोल्युशन 5 मार्क साठी. तुम्हाला काही पोरं 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात आणि कंपल्सरी नाही की 5च पडले पाहिजे. तुम्हाला शॉर्टकट सांगितलं ना, फॉर्म्युला लिहा. इथे स्टेप कंपल्सरी, ही स्टेप प्रत्येकांना एक साला म्हणजे स्टेप येणार आणि याच्यावर गणित येणार म्हणजे येणार. इथं फक्त आकडे बदलतील, बाकी x आला तुम्हाला प्रोसिजर हेच करत नाही. तुमचा 1 मार्क फिक्स आहे. हे 1 मार्क आणि हे अर्धा मार्क, असे 1.5 मार्क फिक्स आहे. बाकी तुम्हाला बाकीचं जमव काही न जमव. कळलं? पण x गणित आलं तर इथपर्यंत प्रोसिजर तुम्हाला सारखीच करायची. ओके, नेक्स्ट तिला प्रमाण पडलं पहा.
या टॉपिकवर मी तुम्हाला किती गणित सांगितले आतापर्यंत 3. आता चौथं गणित पहा. चौथं गणित. ओके चलो तर सूत्र खाली बस. किती किती मिनिटात सुरू झालंय? 35. बरं घेऊ ना 10-15 मिनिट 1-2 गणित. ओके आलं की हां चलो आता लक्षात घ्या. आता लक्षात चला काय दुसरं गणित x प्लस a चा होल स्क्वेअर d2 dx स्क्वेअर मायनस x प्लस a dy dx प्लस 6y इज इक्वल टू x ओके. काय सांगितलं तुम्हाला? गणितात x आला का? इथे x आला dy dx, इथे x आला dy dx. ओके आता इथे x आला का? x प्लस a आला? x प्लस a आला म्हणून पुट करायचं x प्लस a बरोबर e चा पॉवर t अर्धा मार्क. किती मार्क? अर्धा मार्क. हे समजून घ्या. इथे जर फक्त x आला असता तर x पुट केला असता तर x प्लस आला पण x प्लस 1 ला अर्धा मार्क. काही न करता अर्धा मार्क भेटला. म्हणजे t बरोबर काय येणार तुमच्यापाशी? t बरोबर log ऑफ x प्लस a येणार. समजपर्यंत मग तुम्ही वाटलंच तर सोल्युशन लिहून घ्या. काय सोल्युशन याचं? y बरोबर cf प्लस pi. आता हे कोणासाठी? ज्या बरोबर काही जमत नाही तिच्यासाठी. हे याचा अर्धा मार्क, याचा अर्धा मार्क, त्याचा 1 मार्क तिथे झाला. 100% काही येऊ दे, काही येऊ दे. तुझे कंपल्सरी एवढं लिहायचं म्हणजे तो मार्क झाला 1 मार्क झाला. ओके मग काय चेंज करायचं आपल्याला इथं? x प्लस a dy बाय dx बरोबर काय येणार? त्यावर्षी dy येणार. चालते. मग दुसरं काय चेंज करायचं? x प्लस a d2 बाय dx स्क्वेअर काय येणार तुझ्यापाशी? d मायनस 1 y येणार. अर्धा मार्क अर्धा मार्क अर्धा मार्क अर्धा मार्क. किती मार्क झाले तर? 2. किती मार्क झाले? 2. 2 पैकी 1 तर मार्क पडला तरी चांगला आहे ना. काय केलं तुम्ही? काहीच नाही केलं. मग सांगा बरं इक्वेशन काय येणार तुमच्यापाशी? इक्वेशन 1 काय चेंज होणार? x प्लस ची व्हॅल्यू ठेवायची ही, एवढे व्हॅल्यू ठेवायची ही. ओके काय येणार? d मायनस 1 ऑफ y मायनस 4 एवढेची व्हॅल्यू ठेवायची ही dy प्लस 6y आणि बरोबर. आता समजून घ्या इथे x दिला, आपल्याला व्हॅल्यू कोणाची? x प्लस a ची. तर आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे, x ची. आणि इथून x ची व्हॅल्यू काय येणार? e चा पॉवर t मायनस a. इथे काय येणार? e चा पॉवर t आणि मायनस a. मग इथून y कॉमन काढा आणि d ने मल्टिप्लाय करा. d स्क्वेअर मायनस d मायनस 4d प्लस 6 ऑफ y बरोबर e चा पॉवर 5t सॉरी e चा पॉवर t मायनस a. मग हे येणार तुमचं d स्क्वेअर मायनस 5d प्लस 6 ऑफ y बरोबर e चा पॉवर t मायनस a. हे झालं तुमचं स्टँडर्ड इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशिएंट. नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला काय सांगितलं मी? तुम्ही ते इथपर्यंत लिहिलं. आपलं सोल्युशन काय? cf प्लस p आहे. फॉर cf साठी काय असतं तुमचं? याला 0 ठेवायचं. याला नाव द्यायचं f ऑफ d. f ऑफ d बरोबर काय येणार? d स्क्वेअर मायनस 5d प्लस 6. f ऑफ m बरोबर 0 घ्यायचं. काय येणार? m स्क्वेअर मायनस 5m प्लस 6 बरोबर 0. याचे फॅक्टर काढा. m बरोबर येणार 2 आणि m बरोबर येणार 3. मग एकाला m1 म्हणा, एकाला m2 म्हणा. हजार वेळा सांगितलं कोणाला याला m2 जरी म्हणलं आणि याला m1 जरी म्हणलं तर याला m2 म्हणलं याला m1 म्हणलं मार्क चुकणार नाही तुमचं. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही किमती 2 आणि 3 सारखं आहे का वेगळं आहे? तर 2 वेगळं आणि 3 वेगळं सारखं थोडी येतं. सारखं कधी आलं असतं? हे 2 सारखं म्हणलं असतं किंवा हे 3 सारखं म्हणलं असतं. आहे का? नाही. मग हे रूट्स कसे आहेत तुमचे? 2 आहे 1 3 आहे म्हणजे डिफरंट आहे. डिफरंट आहे दुसरा शब्द आहे डिस्टिंक्ट. मग रूट्स आर रियल अँड डिस्टिंक्ट. रियल अँड डिस्टिंक्ट. ओके मग CF काय तुमचं? CF बरोबर ते M1 M2 घेतले मग इथे घ्यायचं C1 C2. इथे जर M3 आला असतं C1 C2 C3 असं यायचं. इथे काय येणार? e चा पॉवर m1t e चा पॉवर m2t आणि इथे घ्यायचं प्लस. आता इथे टीच का घेतला मी? कारण गणित आपलं टी मध्ये गेलं. कळलं? मग CF बरोबर येणार म्हणजे C1 m1 ची मध्ये तुमचा 2t आणि m2 ची मध्ये तुमच्यापाशी 3t. हे झालं तुमचं CF. याचा अर्धा मार्क, याचा अर्धा मार्क, 1 मार्क. पहा. ओके मग CF झाला. आता काय करा? PI काढा. फॉर PI चा तुम्हाला अर्धा मार्क फुकट सांगितलं मी. कसा? PI म्हणजे काय असते? I फॉर इंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हणजे कोणाच्या उलटा? डेरिव्हेटिव्हच्या उलटा. उलटा म्हणजे काय? 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह. 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? आपल्याला हे घ्या किंवा हे घ्या.
डी स्क्वेअर मायनस 5d प्लस 6 आणि इथं काय यायचं सगळं झालं. एक गोष्ट यूज केली आपण कोणती e. उच्या साईडला ही गोष्ट घ्यायची काय e चा पॉवर t मायनस a कळेपर्यंत. आता किती म्हणजे तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं असेल, जर x वरला गणित आलं तर याच्यावर सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. समजून घ्या मी काय बोलतो महत्त्वाची गोष्ट. हे गणित फिक्स कंपल्सरी येणार म्हणजे येणार. इथं चान्सेस आहेत तुमच्या, इथं एक तर e चा पॉवर t येणार, नाही तर sin t येणार, नाही तर cos t येणार. 100% च्या बाहेर गणित जाणार नाही. आता 4 गणित घेतले म्हणजे काय फक्त एका गणितात sin का cos आता बाकी सगळं e आहे. ओके, हे गणितात तुम्हाला 5 मार्क पडायचे ते 5 करायचं. e चा sin चा cos चा फॉर्म्युला पाठ करून जायचा खतम. ओके, चला आता इथं फक्त e आला का नाही आला, इथं काय आला दोन्ही आले. मग एक काम करा, हे जे ऑपरेटर आहे दोघावर पडेल काय ना 1/d स्क्वेअर मायनस 5d प्लस 6 e चा पॉवर t. आता ब्रॅकेट सॉल्व करायचं ना आपल्याला, दोघांना मल्टिप्लाय करून टाका. 1/d स्क्वेअर मायनस 5d प्लस 6 झाला e. e ची मेथड माहिती आहे तुम्हाला, इथं काही नाही म्हणजे काय 1 आहे, म्हणजे याच्यासाठी d ची व्हॅल्यू काय पुट करसाल 1. म्हणजे काय येणार pi बरोबर 1/1 चा स्क्वेअर मायनस 5 into 1 प्लस 6 e चा पॉवर 1t. आता समजून घ्या, इथं a आहे, इथं आकडा आहे, इथं काय आकडा. मग आकड्यासाठी काय करायचं, तर सगळ्यात सोपं तुमच्यासाठी राहील e. तर मी असं लिहू शकतो का e चा पॉवर 0t, कारण e चा पॉवर 0t म्हणजे e चा पॉवर 0 आणि e चा पॉवर 0 म्हणजे 1, a into 1 a. आता तुम्ही पोराला प्रश्न पडते सर नाही ते e चा पॉवर 0t का लिहिला, cos 0t का नाही लिहिला. cos पण चालते, sin पण चालते, e पण चालते, पण मला सगळ्यात सोपं जाते e च. पण सगळ्यात सोपं जाते e च, म्हणून मी काय घेतो e च. काय येतो इथं e चा पॉवर 0t. मग इथं काय रिप्लेस करसाल d ची व्हॅल्यू 0, म्हणजे काय येणार गणित 1/0 चा स्क्वेअर मायनस 5 into 0 प्लस 6 आणि हे a e चा पॉवर 0t. चालेल. मग pi बरोबर काय येणार पहा 6 आणि 7 मधून 5 गेले 1/2. इथे हे 0 हे 0 कुठलं काय a/6 आणि e चा पॉवर 0 काय असते 1. आता याचं काम झालं ना आपलं, म्हणून याला असं लिहून ठेवायचं e चा पॉवर 0 म्हणजे काय 1. आपल्या इथे d गायब झाला म्हणून आपण e चा पॉवर 0 लिहिला, म्हणजे आपल्याला d होता म्हणून e चा पॉवर 0 आणला आपण. आता इथे d नाही म्हणून e चा पॉवर 0 लिहायची गरज नाही. हे झालं तुमचा e आहे. ओके, मग सोल्युशन काय येणार, इक्वेशन 1 इम्प्लाइज काय येणार y बरोबर cf काय तुमच्यापाशी c1 e चा पॉवर 2t प्लस c2 e चा पॉवर 3t प्लस pi काय 1/2 e चा पॉवर t मायनस a/6. ओके, मग गणितात मला सांगा तुम्ही, गणितात माझ्याजवळ काय होतं, गणितात काय होतं माझ्याजवळ, गणितात x होता का t होता, गणितात x होता. मग जिथं जिथं e चा पॉवर t असेल तिथे x टाका. मग आपल्याजवळ व्हॅल्यू आहे e चा पॉवर t ची, e चा पॉवर 2t ची व्हॅल्यू नाही, म्हणून मी याला असं लिहितो. म्हणून याला कसं लिहितो, असं लिहितो. कसं पहा y बरोबर c1 e चा पॉवर t त्याचा स्क्वेअर, c2 e चा पॉवर t त्याचा क्यूब प्लस 1/2 e चा पॉवर t आणि मायनस e जशी आहे तसा. e चा पॉवर t ची व्हॅल्यू काय c1, e चा पॉवर t ची व्हॅल्यू काय x प्लस a चा स्क्वेअर प्लस c2 x प्लस a चा क्यूब प्लस 1/2 आणि x प्लस a आणि मायनस a जशी आहे तसा. हे झालं तुमचं आन्सर 5 मार्कसाठी. का आवड आहे का. ओके, त्याच्यात एखादं गणित राहिलं असेल तर घेऊ, नाही तिथं तुमचे प्रिवियस इयरचे ऑयलर वरले सगळे गणित संपले. तिच्या बाहेर गणित जाणार म्हणजे आले. गणित बदललं तरी फक्त इथं आकडे बदलतील. तुम्हाला सांगितलं 1 मार्क पाडायचा कसा 2 मार्क पाडायचे कसे. ओके, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अजून एखादा दुसरा टॉपिक घेऊ आपण कॉन्स्टंट कोएफिशियंटचा, त्याच्यावर व्हिडिओ करू. चालेल. ओके.